तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सँडी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मराठी सोशल मीडिया कम्युनिटीच्या खूप साऱ्या अपडेट्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपली पहिली अपडेट आहे श्रीमान बद्दल. तर या वर्षी झालेला कोकण सन्मान उत्सव कणकवलीत पार पडला. यामध्ये आरजे सोहम, श्रीमान लेजंड, नेहा कुलकर्णी, मंगेश काकड असे मराठीचे खूप सारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर यात इन्व्हाइट केलं होतं. तिथे बऱ्याच क्रिएटरचे स्टेज परफॉर्मन्स पण झाले आणि कोकणी क्रिएटर्सला पुरस्कार देऊन सन्मान देण्यात आला. तर त्याच व्लॉगचा पहिला पार्ट श्रीमानच्या चॅनलवर आला आहे. त्याची ही क्लिप बघा. पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. अरे और कुछ पावने कलाकार आए हैं, आप इनको पहचान सकते हो. हमारे प्यारे सोहम, आरजे सोहम. सोहम जी, मुझे सरप्राइज मिला कि आप हो यहाँ पे. मुझे पता नहीं था, पर मुझे पता था कि उनसे बात हुई थी मेरी. हाँ. और ये है नुस्ती उठा ठेव. नसती रे बाबा, नसती. सगळे ते बदलून टाकते की आता. विसरला भावा तू. याच्याशीच रिलेटेड अभिजित भोंडेच्या चॅनलवर व्लॉग आला आहे. यात जे क्रिएटर्स आले होते त्यात त्यांना काय गिफ्ट भेटले आणि श्रीमाने यात एक गाणं पण गायला होता. तर त्याच व्लॉगचा हा पार्ट बघा. आपली पुढची अपडेट आहे विनायक माळी बद्दल. तर नुकताच तो जपानला गेला होता. त्याने इंस्टाग्रामवर त्याची अपडेट पण दिली होती आणि त्याच्या चॅनलवर जपानला कुठे फिरला, काय शॉपिंग केली त्याचा व्लॉग आला आहे आणि तो सध्या ऑल ओव्हर इंडियामध्ये युट्यूबवर टॉप 2 मध्ये देखील ट्रेंडिंगला आहे. तर त्याच व्लॉगचा हा पार्ट बघा. नोबेता शाळेत इथून असं जायचा, ती तिकडे शाळा होती, कसा जायचा तो लई मजा यायची बघायला. आज नोबेता आणि शिजुका इथं राहतात. आकाश मुसळेच्या चॅनलवर लग्न टू नग्न या कॉमेडी वेब सिरीजचा पहिला भाग आला आहे. ज्यात महाराष्ट्रात लग्नाची परिस्थिती, मुलाचे लग्न वेळेवर होत नाही त्या गोष्टीवर कॉमेडी वेने ही वेब सिरीज बनवली आहे. तर त्याच व्हिडिओचा हा पार्ट बघा. आजपर्यंतचा इतिहास आहे. जो कोणी इथं लग्न करायला आला तो नग्न होऊनच गेला. काय लग्न होऊन गेला म्हणजे त्याची सुहागरात हुस्तर मी त्याच्या सोबतच राहिलो. मुली दाखवा. मुली दाखवायच्या अगोदर मला तुमचा दाखवा. काय बायोडाटा. ट्रेक इन टेक मराठीवर नवीन व्हिडिओ आला. त्यात तुम्ही मोबाईल वापरताना कोणत्या चुका करता आणि त्या चुकामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करावे लागतील याबद्दल खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. तर त्यात त्याने काय सांगितले आहे ते बघा. जेव्हा तुम्ही नवीन फोन घेताना सगळ्यात आधी इमर्जन्सी SOS सेटअप करा. येस, SOS म्हणजे सेव्ह आवर सोल, इमर्जन्सी नंबर. आणि ते जेव्हा तुम्ही सेटअप करता काय होतं माहिती का, कधीही तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये फसला असाल तर तुमचं जे लोकेशन आहे ते तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्ट कडे जातं. म्हणजे फक्त एवढंच नाही, त्यांना कळतं की तुम्ही इमर्जन्सी मध्ये आहात, पण तुम्ही कुठं आहात हे सुद्धा कळतं. हे फार महत्वाचं आहे. ऋषी काणेकरच्या चॅनलवर नवीन व्लॉग आला आहे. त्यात त्याच्यासोबत आख्या जाधव पण होता आणि त्याने आख्याला विचारलं की आता साखरपुडा पण झालाय. तर लग्नाच्या तारखेबद्दल त्याने विचारलं तेव्हा आख्या जाधव काय बोलला ते या क्लिप मध्ये बघा. एप्रिल मला तो बोलला होता, बट 18 एप्रिलला माझ्या घरात माझ्या सख्या माऊस बहिणीचं लग्न आहे. त्यामुळे तुला मी फोनवर म्हणलं होतं की नंतरचे काय डेट घे. मग तू काय कधी पुढे ढकललंय? सध्या गुपित आहे, नाहीये आताच नाहीये सध्या. पण अजून किती पुढे ढकललेस तू तरी? एक टेंटेटिव्ह अंदाज 5 महिने 6 महिने किंवा पुढच्या वर्षात होईल. हा असं असू शकतं आता म्हणलं तसं. हा, पुढच्या वर्षामध्ये करायचंय. बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर नवरा माझा नवसाचा या मूवीचा सेकंड पार्ट येणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. या मूवीचा पहिला पार्ट 2004 मध्ये आला होता आणि याबद्दल सचिन पिळगावकर यांना या मूवी बद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यावर ते हे बोलले. सर कधीपर्यंत वाट बघायची पण चित्रपटाची? यावर्षी क्या बात. तर तुम्ही ह्या मूवीचा पहिला पार्ट बघितला आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तर आपली पुढची अपडेट आहे आशा भोसले बद्दल. तर त्यांचा 9 मार्चला जिओ वर्ल्ड गार्डनला म्युझिक इव्हेंट आहे. तर ज्यांना पण या कॉन्सर्टचे तिकीट किंवा इव्हेंट बद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर डिटेल्सची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. रोहित मोरेच्या चॅनलवर नवीन Q&A व्हिडिओ आला आहे. त्यात रोहित आणि प्रज्ञाने सबस्क्रायबरच्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर आता बघूया मराठी सोशल मीडिया कम्युनिटीतील काही अचिव्हमेंट्स. आयकॉनिक मराठीचे झाले आहेत 6 लाख सबस्क्रायबर. भारतीय डिजिटल पार्टीचे झाले आहेत 15 लाख सबस्क्रायबर. वाईब विथ आराध्याचे झाले आहेत 2 लाख सबस्क्रायबर. विठ्ठल कांगणे सरांचे झाले आहेत 7 लाख सबस्क्रायबर. जर तुमच्याकडे काही न्यूज आणि अपडेट असेल तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तिथे तुम्ही तुमची न्यूज सबमिट करू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.